राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री खाडसिद्धेश्वराय नमः। वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्यपन्थो विद्यते यनाय। ओम शांति शांति शांति। नाताळच्या सुट्टी जे सर्वांना मिळतो आहे, त्यानिमित्ताने गोरेगाव मठात या सुट्टीचा सदुपयोग करता यावं याकरता या सप्त्याचे आयोजन केले. अन्यथा नाताळचा आणि आपला काही संबंध नाही आहे. नाताळच्या निमित्ताने सक्तीने दिली जाणारी जी सुट्टी आहे, जवळजवळ 3 दिवसापासून 10 दिवसापर्यंत जी सुट्टी मुंबईकरांना मिळतो ख्रिसमसच्या निमित्ताने, त्या सुट्टीचा सदुपयोग करता यावं. दुसरं असंही असावं की जाऊन तिथे धिंगाणा घालायला नको. काही काम नसले की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणतात तसं, डोक्यात काही येईल आणि कुठेही जाईल आणि इतकी प्रलोभने, इतकी आकर्षणे असतात. त्या आकर्षणापायी माणसं कधी आपली रस्ता बदलतात हे लक्षात येत नाही. म्हणून ही केले असावे. म्हणजे गोरेगावचा मठ स्थापन झाला जेव्हापासून ही नाताळची सुट्टी आहे, नाताळची सप्ताह सुरू आहे. अन्यथा आपले आणि नाताळची तसा काय संबंध नाही. पण सुट्टीचा सदुपयोग करण्याकरता देव काय सर्व एकच आहे. मानो न मानो एकम सत्विप्राह बहुधा वदंती. संपूर्ण विश्व निर्माण करणारा. विश्व म्हणजे द्यावा भूमी जलयन. देव एकः. आकाश, भूमी आणि पाताळ किंवा पाणी, पृथ्वी आणि आकाश, या तिन्ही ठिकाणी जरी देव शोधायला गेलो, तिन्हींमध्ये अनुश्रूत भरलेला देव एकच आहे. त्या देवाला जाणण्याकरता निघालेली माणसं अनेक आहेत. अनेकांना अनेक पद्धतीने देवाचा साक्षात्कार झाला. उद्देश सर्वांचा सुखाचाच होता. सुखाला देव म्हणण्याची संज्ञा आहे. कोणाला कशात मिळाले, कोणाला कशात मिळाले. आमच्या लोकांनी 10,000 वर्षापूर्वी अरण्याच्या मध्यभागी बसून तात्विक चिंतन केले, तत्वचिंतन केले. तत्व म्हणजे काय? जीव, जगत आणि जगदीश्वर यांची उत्पत्ती कशी झाली, या तिन्हींमध्ये परस्पर संबंध काय आहेत, भेद काय आहेत,
याच्या संबंधात चिंतन मंथन केले. त्यातून वैदिक साहित्याची निर्मिती झाली 10,000 वर्षापूर्वी. तेव्हा बहुतेक जगातले बऱ्याचशा संस्कृती अजून डोळे उघडलेले नव्हते, काही जन्मालाही आलेले नव्हते. आहे तसे खूप संस्कृती जी आज मितीस मोठ्या प्रमाणात दिसणारी 2-3 आहे. एक ख्रिश्चन संस्कृती आहे, एक इस्लामिक संस्कृती आहे आणि एक भारतीय संस्कृती आहे. चौथा एक चायनीज संस्कृती एक आहे, हिब्रू संस्कृती एक आहे यहुदी लोकांची. ठळकपणे दिसणारी एवढी आहे, बरीचशी नष्ट झाली. हिंदू संस्कृतीचं चिंतन मंथनच असं झालं की कोणालाही त्रास देऊ नये, कोणाला तरी त्रास देणं हे त्यांच्यातल्या भगवंतालाच त्रास देण्याचा प्रकार आहे असं शिकवण्यात आलं. सर्वभूत हिते रताः, जितक्या म्हणून जीवसृष्टी आहे सर्वांचं हिताचं काहीतरी करत जा. हितामध्ये तुझी आसक्ती असू द्या, कोणाच्याही अहिताबद्दल तू चिंतू नको. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये धर्मामध्ये कोणावरही आक्रमण करायला नाही सांगितलं. दुसऱ्यांना मारून मुटकून जबरदस्ती करून तू हिंदू बनवू नको. आणि असा बनवायचा प्रयत्नही कोणी केलेला नाही आणि अशी उदाहरणही नाही आहे. हां, जर तुझ्यावर कोण आक्रमण केले, यो यथा वर्तते, जो जसा वागतो ताम तथा, त्याला त्याच पद्धतीने उत्तर दे बस. नाहीतर हिंदू धर्मामध्ये हे नाही सांगितलं की उजव्या गालावर मारलं तर डावा गाल पुढे कर, असं नाही सांगितलं. उजव्यावर मारलं आणि डावा पुढे केला आणि डाव्यावर ठोकल्यानंतर पुन्हा उजवा करता येईल का? नाही आहे. एकदा मान कापायला आले आणि मुंडकं कापले, काय दुसरं मुंडकं देता येईल का? नाही आहे. तू तुझी रक्षण करून घे. यो यथा वर्तते, जो जसा वागतो तसंच त्याला उत्तर दे. समोरचा माणूस कसा आहे बघ, दयाळू कृपाळू असेल तर त्याला त्याच पद्धतीने ट्रीटमेंट कर. गुणी असेल तर तू गुणी हो. समोरचा जर राक्षस असेल तर त्याला महाराक्षसाचा जो प्रतिकार असतो तो दाखव त्याला, अन्यथा त्यांची संख्या वाढेल. महाभारत युद्ध ह्यासाठीच झालं. 18 अक्षोहिणी विरुद्ध 7 अक्षोहिणी. बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हटले असते तर ते 11 आहेत आणि हे 7 आहेत. नाही, धर्माचे रक्षण करायचं. धर्म त्याला म्हणाले की जो जसा वागतो तसेच त्याला उत्तर दे. दुष्टांची संख्या कधीही अधिक असते. दुष्ट होण्याकरता काही करावं लागत नाही, मेहनत करावं लागत नाही. बदमाश होण्याकरता काय मेहनत करावं लागतं थोडं? नाही. पण माणूस मानवीयतेतून वर उठून दैवत्वाकडे जाण्याकरता त्याला खूप मोठी तपश्चर्या करावं लागतं. तपश्चर्या आपोआप होत नाही, आपोआप होत नाही. म्हणून संख्या कमी असते. दुष्टांची संख्या समाजात अधिक असतो, खूप मोठा असतो. पण जे काय मूठभर सज्जन आहेत त्यांच्यामुळे सर्व चालत असतं. डुप्लिकेट जे चालते
थोडं असणारी जी ओरिजिनल आहे ना, मूल आहे ना, त्याच्यावर नक्कल सर्व चालत असते, नकल चालत असते. म्हणून आपण आपलत्व सोडून द्यावं असं नाही सांगितलं. जो जसं वर्तन करेल त्याला तसंच उत्तर दे. या आधारावर शेजार पाजाऱ्यांवर कोणावरही कोणतंही अतिक्रमण न करता 10,000 वर्षांपासून आपली ही संस्कृती टिकून आली. जगात संस्कृती वेगवेगळ्या छोटी मोठी जी होती, खूप साऱ्या संस्कृती होत्या, संपल्या. आपण इतिहासात वाचतो, मेसोपोटेमियन्स होते, बॅबिलोनियन्स होते, युरोपियन्स होते, रेड इंडियन्स होते. काही एक दोन, खूप साऱ्या संस्कृती होत्या. जसंही 2000 वर्षापूर्वी एक नवीन उदयाला आली, त्यांचा देव त्यांच्या देवदूत तलवार घेऊन नाही बाहेर पडला, पण त्या देवदूतांच्या शिकवण घेऊन लोक तलवार घेऊन बाहेर पडले आणि जगातल्या सगळ्या संस्कृती संपून टाकल्या, संपूनच टाकल्या. क्रूसड वार म्हणतात त्याला, क्रूसड वार. एक नंबरचं सगळ्यांना युरोप संपवलं. 50-60 वर्षामध्ये संपूर्ण युरोप बदलून टाकले. सर्वही त्यांच्या झेंड्याखाली आणलं. दुसरी एक 7व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. ही सगळी एशिया मायनरमध्येच जन्माला आले. काय त्या एशिया मायनरची विशेष आहे माहीत नाही. जेरुसलेमच्या आसपासला, जेरुसलेममध्येच म्हणायला हरकत नाही, तिथेच आसपास. 630-32 मध्ये सुरू झाला. बघता बघता 50-60 वर्षात तलवार घेऊनच बाहेर पडली, अमानवीय कत्तल केली आणि आपल्या धर्माची झेंडा गाडायला सुरुवात केली. आज 1400 वर्ष झाले तरी अजून थांबलेले नाही. फक्त रूप बदलतं, बदलून आपली संख्या वाढवू पाहतं, दोन्हींचेही. परंतु अन्य संस्कृती जर बघितलं तर त्यांच्यात आक्रमकपणा कमी होता. अन्यांना आपल्या छायेखाली आणावं असं कुठलाही धर्म शिकवत नव्हता. हे दोन आले आणि आक्रमण करायला सुरुवात केली. भारतातून जेवढी बाहेर गेले म्हणजे खूप वर्षापूर्वी तिथे होतेच. एक महाभारत काळात अख्खा युरोपमध्ये हिंदू संस्कृती होती. चायनाचा 1/3 भागामध्ये सुद्धा नंतरच्या काळात होती. ऑस्ट्रेलियापर्यंत होती, अटलांटिकपर्यंत, अतलांटिक तिथपर्यंत होते. अमेरिकेच्या दक्षिण भागात हिंदू धर्माची खूप सारी अवशेष वेगवेगळ्या उत्खननांमध्ये मूर्ती जे सापडले तिथेही. इराण, इराक जे आहेत, पर्शिया आणि बॅबिलोनियन, मेसोपोटेमियन संस्कृतीचे जे प्रदेश होते तिथे सुद्धा हिंदू धर्माची अनेक मूर्तींची अवशेष सापडत आहेत. तुर्कीसारखे देशामध्ये सुद्धा सरस्वती उपासक आजही आहेत. धर्म बदलले असतील पण सरस्वती उपासना आजही करतात.
कोणाबरोबरही भांडण न करता. आणि काळांतराने हे जे दोन नवीन धर्म उदयाला आले, तलवार घेऊनच बाहेर पडले आणि संपवायला सुरुवात केली. भारतावरही प्रचंड आक्रमण केले. भारतीयांनी, हिंदूंनी आपला धर्माचा रक्षण जेवढा जोमाने करणं गरजेचं होतं तितकं केले. नुकसान झाले नाही असं नाही, नुकसान झालं. त्याच्या पायी एक दोन देश तयार झाले आणि हिंदू धर्मामध्ये आत्मवत सर्वभूतानि यः पश्यति सः पंडितः. जो आपल्या आत्म्यासारखेच इतरांना जो पाहतो त्याला विद्वान म्हणावं, पंडित म्हणावं, अशी आमची धर्म आम्हाला शिकवलं. आम्ही सर्वांमध्ये स्वतःला पाहण्याची कला शिकवली. अन्यांनी हे नाही शिकवलं. अन्य म्हणाले आमच्या धर्माची उपासना करून, आमच्या देवाची उपासना करून राहतील, त्यांनाच आपलं म्हणावं, अन्यथा त्यांना संपून टाकावं. आणि आपल्याला दिलेला जो उपदेश होता त्याप्रमाणे जे परकी आले त्यांना सुद्धा असं समजून आम्ही स्वागत केले आणि नंतर ते आमच्या डोक्यावर बसले. सातव्या शतकातच कोच्चीला किंवा कालिकटला पहिले इस्लामिक प्रवासी आला, व्यापारी आला. त्याला एक मशीद त्रावणकोरच्या महाराजांनी बांधून दिला. अल अक्सा ही पहिली मशीद असेल तर जगातला पहिली मशीद असेल अल अक्सा, जो जेरुसलेममध्ये, तर दुसरा भारतात होता. का? आपल्यासारखंच इतरांनाही पाहावं, कधीही द्वेष नाही शिकवलं. म्हणून एका देशात आजही इतकी धर्म असून सुखा समाधानाने नांदतात, त्याचं कारण हिंदू धर्माचं शिकवण. हिंदू धर्माचं शिकवण, एवढी धर्म असूनही सगळ्यांना सांभाळून घेण्याची उपदेश यात केले गेले. पण ही हळूहळू काळांतराने असं होत चालले की हिंदू धर्माचा उपदेश वेडसरपणा आहे की काय असं वाटावं. का? एकतर्फी प्रेम करणं जे म्हणतात ना, तसं होतं की काय असं वाटायला. म्हणजे समोरच्यांचा प्रतिसाद आहे की नाही, तो काय म्हणतो की नाही, हे न पाहता आम्ही एकतर्फीच प्रेम करतो की काय. दुसरं म्हणतो याला कापून टाका, आम्ही म्हणतो मी प्रेम करतो तुझ्यावर, आणि आम्ही प्रेम करायला जायचं आणि त्याने कापून टाकायचं. असं चालतो का? आणि असंच जणू काय आज समाजात चालल्याचं पाहायला मिळते. पण आज आपण जे काय आनंदाने गुण्यागोविंदाने राहतो तो आमच्या धर्माच्या शिक्षणामुळे. आम्हाला दोन देव, जगात काय देव 10 नाही आहेत. धर्म अनेक जरूर असू शकतील. धर्म हे मार्ग आहेत, पण देव एकच आहे. जर प्रत्येकांचा धर्म वेगळा असता, देव वेगळा असायला हवं होता प्रत्येकांचा. देव जर वेगळा असता तर प्रत्येक धर्मासाठी ज्यांची त्यांची व्यवस्थाही स्वतंत्र झाला असता. जगण्याची व्यवस्था म्हणजे त्यांच्या धर्माच्या लोकांसाठी हवा त्यांच्या देवाने वेगळं तयार करायला पाहिजे होता. त्यांचा देव त्यांच्यासाठी एक पृथ्वी माती वेगळी तयार करायला हवं होतं, आणि त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, समुद्राची व्यवस्था आणि ढगांची व्यवस्था स्वतंत्र त्यांच्या देवानी करायला पाहिजे होतं. त्यांच्याकरता ऊर्जेची व्यवस्था त्या धर्माने स्वतंत्र करायला पाहिजे होता. असं कुठल्याही धर्मात ती व्यवस्था दिसत नाही. संपूर्ण विश्वाकरता एकच व्यवस्था आहे. याचा अर्थ विश्व बनवणारा एकच आहे.
आणि हे शिकवण केवळ हिंदू धर्म देते, एकच व्यवस्था आहे. आणि अत्र सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. इथे सर्वजण सुखी राहू द्या, सर्वजण निरोगी राहू द्या, सर्वांना चांगलं पाहायला मिळू द्या, सर्वांना चांगलं ऐकायला मिळू द्या. देवा कोणाच्याही मनास रोष द्वेष उत्पन्न करू नको, आणि देवा कुणालाही त्रास नको, सर्व सुखात राहू द्या, अशी प्रार्थना करणार आणि तसं वागायला लावणार आहे. अन्यथा अशीच उपदेश अन्य धर्मांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. ही इज द ख्रिश्चन हू लव्ज हिज नेबरर्स. फक्त उपदेश आहे, आचरण नाही पाहायला मिळत. त्याला ख्रिश्चन म्हणावं जो आपल्या शेजार पाजाऱ्यांवर प्रेम करतो. प्रेम नाही करत, त्याचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतो. चॉकलेट दे, बिस्किट दे, गोळ्या दे, शाळा शिकवतो, कपडे दे, आहार दे, ब्रेड दे, यंत्र मंत्र तंत्र चमत्कार कर, आणि वेगवेगळ्या नवीन नवीन तृप्त्या करून अन्यांना आपल्या जाळ्यात ओढणं, याला काय धर्म म्हणतात थोडी. अगतिकतेने कोणीही जाऊ शकतो. आमच्यातले आमची भावंडे कधी कधी अगतिकतेने जातात, पण जेव्हा साक्षात्कार होते, बाबा काय नाही, हे चांगलं नाही, खरं नाही, वापस येतात, परत येतात. समजूतदार असेल तर परत येतो, अन्यथा अर्धवट झालेले असतो तर काही होतं. आणि असं एकही उदाहरण हिंदूंमध्ये नाही आहे की आशा आमिष जबरदस्ती करून त्या माणसाला हिंदू बनवलं. अशी उदाहरण इतिहासात कुठेही नाही. तलवार घेऊन गेले. भारतीयांमध्ये काय ती ताकद नव्हती? होती नाही. चीनचा एक ॲम्बॅसेडर सांगतो अमेरिकेतला, ज्याचं नाव हू, तो म्हणतो की कुठलंही अस्त्रशस्त्र न घेता, लढाई न लढता अख्ख्या चीनवर राज्य करणारी एक श्रेष्ठ संस्कृती कुठली असेल तर ते हिंदू संस्कृती असं म्हणतो. का? इथून जे काय बौद्ध धर्मगुरू गेले आमचे, अख्ख्या चीनवर छाप पाडले. कोणालाही धर्मांतरित नाही केले, फक्त तत्वज्ञान शिकवलं, समजावलं. जपानला गेली, शिकवलं, समजावलं. जर्मनला गेली, शिकवलं, समजावलं. मग भूटान असेल, ब्रह्मदेश असेल, इंडोनेशिया असेल, बँकॉक असेल, सिंगापूर असेल, अनेको देशांमध्ये बौद्ध तत्वज्ञान गेला. हिंदू तत्वज्ञानाचीच एक शाखा बौद्ध फिलॉसॉफी गेला. पण नाही, प्रेमाने स्वीकारले लोकांनी, आणि कोणाचाही त्यांची धर्म सोडायला नाही सांगितलं. हे एक उपासना आहे, आनंदासाठी कर. ह्यांनी जाऊन शाळा नाही उघडले, हॉस्पिटल नाही खोलले, शाळा उघडून फुकट शिक्षण देतो, बाप्तिस्ता नाही केली नेऊन, किंवा मदरसा नाही उघडले. जसं उघडतात तसं हिंदूंनी कुठलंही नाही केले. धर्माचा उपदेश, तू तुझ्या धर्मातच राहा आणि उपासना कर. उपासना करू. आमच्या देशात खूप लोक आले बाहेरचे, धर्मशाळा उघडले, वृद्धाश्रम उघडले आणि चिल्ड्रन्स होम उघडले. मुलांच्या भल्यासाठी नाही. कलकत्त्यात एक महिला बाहेरून आली
आणि मुलांसाठी, अनाथ मुलांसाठी, रस्त्यावरच्या मुलांसाठी हॉस्टेल उघडले. मुलांचं भल्या करण्याकरता नाही, भला करायला काय कमी आहेत, खूप सारे होते, सगळ्यांची नाही केली. जेवढी ज्यांची कोण नव्हती, धर्मांतर करायला ज्यांना अडचण नव्हता ते सगळ्यांना घेतले. त्यांच्या नावाने प्रचंड पैसा गोळा केले आणि थोडाफार इथे खर्च करून राहिलेले पैसे स्वतःच्या नावावर डिपॉझिट केले. असं नाही शिकवत आपला धर्म कधीही. आज स्थिती अशी आहे, महाराष्ट्रातच महिन्याला 3000 मुली गायब आहेत सरासरी. वर्षाला जर बघितलं तर 35-36 हजार मुलींचा पत्ताच लागत नाही. छोटी नाही आहे जी कॉलेजला शिकतात. आत्ता उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा या राज्यातली छोटी छोटी अपहृत झालेले 60,000 मुलं, म्हणजे लहान बाळांना उचलून नेले, कोणतरी उचलून नेले असं म्हणत होते. हे कुठे सापडले? केरळच्या एका मदरशात सापडले बरेचसे. म्हणजे आपली संख्या वाढवण्याकरता लोक काय काय करतात हे. नाहीतर कुठल्या तरी चर्चमध्ये सापडतील. ईशान्य भारतातून दर महिन्याला हजारो मुलांना याच पद्धतीने नेलं जातं. शिक्षण देतो तुम्हाला चांगलं म्हणून. त्या बिचाऱ्या आईवडिलांना काय शिक्षण देतात माहीत नाही. आपली मुलं शिकतात न, जाऊ द्या म्हणतात. आणि गेलेली मुलं ही टेररिस्ट बनतात की काय बनतात त्यांनाही माहीत नाही, यांनाही माहीत नाही. ही फोफवायला लागलेली ही संस्कृती. आणि आम्ही माहिती असून सुद्धा नसल्यासारखं राहायला लागलो. आपल्याच घरातली मुली गेली, आमच्या शेजारची गेले. एक वय असा असतो तारुण्यात, त्या वयात काय होते हे ज्यांच्या त्यांना कळत नाही. एक तर घरातली व्यवस्थित लक्ष ठेवत नाही, आणि लक्ष ठेवून सुद्धा काही काहींना असं वाटते की त्या ह्याच्यात वयच असतो तो, त्या वयात आपण काय करतो ह्याची परिज्ञान नसते. नसल्याकारणाने वाहून गेलेले समजत नाही आहे. नंतर काही वर्षांनी लक्षात येतं, नाही आपल्याला ह्यांनी प्रेमाने नाही आणले, आपल्याला चिल्ड्रन्स फॅक्टरी बनवायला आणलेले. 5-7 मुलं केले की नंतर जा रडत. मी केरळमध्ये गेलो होतो. अशाच एक 32 महिलांनी जे ISISपर्यंत जाऊन आले, इस्लाममध्ये गेले होते, ख्रिश्चनमध्ये गेले होते, अनन्य छळ झाला त्यांचा, आणि नंतर आले. त्यांनी आता आर्ष विद्या मंदिर म्हणून एक संस्था उघडले. आणि हे लव जिहाद म्हणा किंवा हे जे काय लव मॅरेज म्हणा, ह्यात फसगत झालेले जे मुली आहेत, या मुलींना समजावून सांगण्याकरता 3 वर्षाची सिलेबसचं एक कॉलेज काढले त्यांनी. आमचा जो हाल झाला आहे तो दुसऱ्यांचा होऊ नये. माझ्याकडे आले होते आणि मी केरळला गेलो, तिथे आले होते माझ्याकडे, की म्हणाले स्वामीजी आम्हाला थोडंसं मदत केली पाहिजे, आम्ही ही संस्था फार मोठं करतो. आईबाबांची ऐकत नाही त्यावेळेत मुलं मुली. का? मी अशाही शाळा बघितले, हे जी लव जिहाद आणि लव मॅरेज ह्याच्यापायी मुलं जातात ना, मुलीच जातात असं नाही, मुलं पण जातात. या गेलेल्यांसाठी कॉलेज उघडले गेलेले आहेत. त्या कॉलेजमध्ये 2 वर्षाची 3 वर्षाची खुरानची बायबलची शिक्षण दिली जाते. तिथे 30,000 पासून 80,000 पर्यंत स्टायपंड दिला जातो, शिष्यवेतन. म्हणजे तुम्ही गेला तर तुम्हाला 50,000, 30,000, 40,000, 60,000 शिक्षण दिलं जातं जाती बघून. आणि नंतर तुम्ही कुठे भरती होणार. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टात हे केसेस फाईल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने NIAला आदेश दिली की या मुली कुठे गेलेत बघा. 30-35 हजार मुली एका केरळात एका वर्षात गायब होतात, तरी कुठे जातात बघा. गेल्यानंतर ते एन्क्वायरी सुरू झाली. 4-5 वर्ष लागली त्यांना.
तेव्हा त्यांनी डिक्लेअर केले की लव जिहाद नावाचा एक प्रथा देशात सुरू झालेली आहे आणि काही मुली जेव्हा ISISमध्ये बगदादला युद्धात मारले गेले, त्यांची डेड बॉडी जेव्हा दिल्लीत आले, केरळला आले, तेव्हा कळलं की ही गायब झालेले 10-10 वर्षांनी डेड बॉडी कशी आली. कळलं त्यांना. तुम्ही म्हणाल याची गरज आहे का सांगण्याची? मग तुम्हाला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं? हे नाही सांगितलं तर तुम्हाला कळणार तरी कसं देशात काय चाललंय? आणि अजून आमच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही असंच म्हणणार. आमच्या गावात कुठे आलेले? सगळ्यांच्या गावात आलेले. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मुलगा ज्याचा लग्न झालेला होता, 2-3 मुलं होते आणि तो 6-7 मुलींबरोबर आता संपर्क ठेवला होता, पकडला गेला एक 4-5 महिन्यापूर्वी. आम्ही शाणे सगळे जगाला ज्ञान सांगत फिरणार, आमच्याच हॉस्पिटलमध्ये घडला. जातपात मानणार नाही आम्ही. म्हटलं चांगलं काम करतो मुलगा, चांगला आहे घ्या. आणि नंतर त्याला धरलं आणि दिलं तर लवकर त्याच्यावर गुन्हाही दाखल करायला तयार नव्हते. मग धर्मजागरण समितीला सांगितल्यानंतर धर्मजागरणवाले जेव्हा मोर्चा घेऊन गेले तेव्हा त्याला अरेस्ट केले. तोपर्यंत त्याला अरेस्ट पण करत नव्हते, फोक्सो लावत नव्हते. लावावं लागलं. तर या मी एकूण आज हे वेगवेगळ्या धर्म कसे काम करतात हे आपल्याला सांगत होतो. आपण काय करतो? आपण आत्मा, परमात्मा आणि पशु पक्षी प्राणी यांची जीवदया काय असतो, परोपकार कसा असायला पाहिजे, मित्रता कशी असायला पाहिजे, मोठ्यांचे आदर सन्मान कशी करायला पाहिजे, लहानांवर प्रेम कसा असायला पाहिजे, ही आम्ही धर्माची शिक्षण देतो. मी मागे बोललो, मठावर एक मौलवी आले होते दिल्लीचे, गुरुकुल बघायला आले होते. त्यांना कोणतरी सांगितलं की ते गुरुकुल आहे, चांगलं आहे. त्या मौलवींना मी विचारलं तुम्ही काय करताय? ते म्हणाली भारतात जेवढी मदरसे आहेत त्या मदरशांचा मी प्रमुख आहे. सगळ्या इमाम असोसिएशन जे आहे मास्तरांचा, इमाम म्हणजे टीचर, त्यांच्या इमाम असोसिएशनचा मी अखिल भारतीय अध्यक्ष. चांगले परिचयाचे. मी विचारलं मदरसे किती आहेत? म्हणाले 7,25,000 मदरसे आहेत देशात. धर्माची शिक्षण देणारी संस्था 7,35,000 आणि एक मदरसा देवबंदला दर दिवशी 14 क्विंटल भात शिजवते विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी. एकच. तिथेही गेलो होतो मी. उत्तर प्रदेशमध्ये देवबंद नावाचं एक शहर आहे, तिथे एका मदरशात दिवसाला 14 क्विंटल भात शिजते. विद्यार्थी किती असतील? आणि छोट्या मदरशामध्ये 25, 30, 15, 14 मुलं शिक्षण घेतात. काय घेतात? एकच घेतात, कुराण शरीफचं ज्ञान घेतात. वाचल्यानंतर काय होतात? ते पूर्णपणे अध्ययन केल्यानंतर काय मिळतो आपल्याला? ज्ञान. एवढं ज्ञान मिळतो जो आपल्या धर्माला मानत नाही त्याला इथे ठेवायचा नाही. तुला जसं वाटते, योग्य वाटते त्या पद्धतीने त्यांना संपून टाक. हे नाही म्हणायला कोणी तयार नाही. आणि मुलं किती आहेत? 7,25,000 मदरसे गुणिले 30 जरी धरला, आणि एवढी शिक्षक काय करणार? हे काय करणार आहेत? मी म्हटलं ह्या मुलांचा पुढे 14 किती वर्ष शिकवत? ते म्हणाले 14 वर्ष आमच्याकडे त्यांना शिकवत. काय शिकवता? म्हणाली एकच ग्रंथ शिकवतो 14 वर्ष, कुराण. मला विचारलं त्याने तुम्ही काय करताय? आम्ही म्हटलं गुरुकुल आहे आमचं. काय शिकव? 14 विद्या 64 कला शिकवतो.
काय असतात हे? देव, देश, धर्म यांच्यावर प्रेम करावं, जीव जगत आणि जगदीश्वरांचा ठाव ठिकाण शोधावं, दया, करुणा, अहिंसा, अचौर्य म्हणजे चोरी करू नको, दारू पिऊ नको, व्यसन करू नको, क्रोध चांगला नाही, हिंसा चांगले नाही, आणि फुकट कोणाचा खाऊ नको, कष्ट करून खा, मेहनत करून खा, आणि देशासाठी धर्मासाठी वेळ देत जा, परोपकार करत जा. आई वडील हे तुझे दैवत आहेत. वडीलदार माणसांचा आयुष्यभर आदर सन्मान राखत जा. पशु पक्षी प्राण्यांमध्ये सुद्धा परमात्मा वास्तव्याला आहे, त्यांना सुद्धा दुखवू नको, हे आम्ही आमच्या गुरुकुलमध्ये शिकवतो. 2 प्रशिक्षणांमध्ये एवढं अंतर आहे. आम्ही एक उत्तम नागरिक बनवतो देशासाठी, आणि ते उत्तम एक प्रचारक बनवतात त्यांच्या धर्मासाठी. मला काय कोणावरही राग नाही किंवा द्वेष नाही, पण काय करतो आम्ही हे सांगतो आपल्याला. या निमित्ताने आपण इथे बसलेले आहोत. काही लोक आता बाहेर ऐकतात. काही लोकांना ज्ञात आहे, काही लोकांना ज्ञात नाही आहे. अवकाश होता हा नाताळचा, म्हणून नेमका काय चालतो देशात. आमच्या इथे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला डान्स चालतो. एका डान्समध्ये मुलं ओढली जातात. मुलं दारू पिऊन डान्स करायला जातात चर्चमध्ये. कुठल्याही मुलीबरोबर तू डान्स करू शकतो. आमची आत्ताच मुलं आले नॉर्थ ईस्टमधून, पकडले गेले बेंगलोरला. डॉन बॉस्को नावाची एक संस्था आहे देशभरात, अत्यंत दुष्ट संस्था आहे देशातला, आणि धर्मांतर करण्यामध्ये यांचे हात धरणारे कोण नाही. इतकं दुष्ट आणि नीच संस्था आहे. बेंगलोरमध्येच मुलं पकडले. 50-60 मुलं होती आपली. त्यांच्या आईवडिलांनी लिहून दिले, आमच्या मुलांना आम्ही शाळेकरता अमुक अमुक ठिकाणी पाठवत आहोत. म्हणजे कुठलीही कायदा लागू होत नाही त्यांना. का? त्यांनी कुठल्या हॉस्टेलमध्ये ठेवायला, नातेवाईकांकडे जसं ठेवतो आपण, नातेवाईकांकडे तुमची मुलं ठेवणार असाल तर कोणी ऑब्जेक्शन घ्यायची काही कारणच नाही आहे. तुम्ही कुठल्या अनाथाश्रमात पाठवत असाल तर त्याला सगळी सरकारी कायदे लागू होतात. मग तिथे आम्ही लढाई लढली. तिथनं सोडून कोल्हापूरला आणले, तर कोल्हापूरला आल्यावर आम्हाला नोटीसी लागू केली. मग इथे सुद्धा त्यांना जसं हवं तसं उत्तर दिले, आणि शेवटी अधिकाऱ्यांना सांगितले कंटेम्प्ट ऑफ केस दाखल करतो तुमच्यावर, किंवा ॲट्रॅसिटी दाखल करतो. या मुलांची हेळसांड करताय, आणि ही जी मागास मुलं आहेत आमची, आणि ह्यांची तुम्ही दुर्भावनेने ह्यांची अपमान करताय. 2-2 दिवस त्यांना स्टेशनला बसवून ठेवणं, हे करणं. त्यांना काय, तुम्ही सोडून द्या, आम्ही चर्चमध्ये नेऊन ठेवतो. अधिकारी सुद्धा तसेच वागतात. आमची आपलीच आहेत, वागतात तशी. ते म्हणतात आमच्यावर प्रेशर आहे, आमच्यावर दबाव आहे. नंतर सांगितलं तुमच्यावर गुन्हा दाखल करणार, तेव्हा कोणी येणार नाही, तुमच्यावरून फोन करणार. मग सोडून दिले. आम्ही तयारी केली होती त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करायचा. अरे जो बाबा तो माझ्याकडे मुलं ठेवायला तयार आहे, त्यांचे नातेवाईक आहे आम्ही, आमच्याकडे ते ठेवतो आणि ते मुलं शिकतात. प्रश्न कुठे? त्या मुलांना जेवण आम्ही देतो, खाणं आम्ही देतो. आम्ही काय कुठले धार्मिक शिक्षण देत नाही. रेग्युलर शाळेत शिकायला जातोय, आणि त्याला जेवण, खाणं, राहणं, कपडे, लत्ते सगळी व्यवस्था करतो, नोकरी लावून घरी पाठवतो. आम्ही असं नाही करत की कुठल्या तरी धर्मप्रचाराला नाही पाठवत. त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे पाठवतो आम्ही. त्याला बॉम्ब बनवायला नाही शिकवत आम्ही, बंदूक चालवायला नाही शिकवत आपण. पण देशात काय चाललंय हे आपल्याला माहिती असावं. धर्माचा प्रचार ह्या पद्धतीने करतात लोक,
आणि दिवसेंदिवस मी म्हटलं ना की ज्या आदिवासी जिल्हे आहेत तिथनं मुलं गायब होतात, तर ही मुलं कुठे जातात? ती एकतर चर्चमध्ये सापडतात, नाहीतर मदरशात सापडतात. कुठल्याही मंदिरात नाही सापडत मुलं, कुठल्याही आश्रमात नाही सापडत ही मुलं, तिथे सापडले. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केलं की ह्या देशात हे चालते. आणि गेल्या वर्षीसुद्धा आपण सगळ्या राज्यांची आकडे जर बघितलं, प्रत्येक राज्यात हजारो मुलं मुली गायब होतात, वर्षात पळून जातात. कुठे गेले माहीत नाही, कंप्लेंट करून सुद्धा सापडत नाही. एक तर अब्रूला घाबरून घरातले कोणाला सांगत नाही किंवा कंप्लेंट करायलाच जात नाही. आणि त्यांची संख्या फार मोठी आहे. आणि मरेपर्यंत आईवडिलांच्या मनात काय सलत नसेल, एवढी जन्माला घालून लहानाची मोठी केली आणि ही बाळ आमची अशी गेली, का मुलांची कर्तव्य नाही? आईवडिलांनी लहानाची मोठे केले, पण त्यांच्याप्रती आम्ही कसं वागावं, त्यांचे काय अधिकार नाही आमच्यावर? आईवडिलांची काहीच अधिकार नाही. आम्ही 18 वर्षांचे झालो म्हणजे काय स्वैराचारी बनलो, सार्वभौम बनलो? आता आमचा निर्णय आम्ही घेणार. कसं घेणार निर्णय? घेण्या इतकी बुद्धी तरी पाहिजे, अक्कल तरी पाहिजे. तेही नाही आमच्याकडे. म्हणजे आपण फारच वेगळी भाषा बोलतो. असं वेगळी भाषा बोलणारी खूप माझ्याकडे आठवड्यातनं 2-3 केसेस असं येतात, आई वडील घेऊन येतात. ते मिटवता काउन्सिलिंग करता नाकी नऊ येते. काही ऐकतात, काही नाही ऐकणार म्हणतात. काही लोकांना एकच मुलगी असते आणि ती सुद्धा त्यांच्या हातून जाते. अगदी होऊन पुढचं जीवन आम्ही बघतो. नंतर 10-10 वर्ष झाले तरी त्या नवरा बायकोच्या चेहऱ्यावर हास्य नावाची चीज नाही. रात्रंदिवस एकच मनात खात असते त्यांना, आपली वयात आलेली मुलगी गेली. मरेपर्यंत त्यांच्या मनात सलत राहत. आणि कधीही ते कुठलाही सण वार आनंदाने साजरा करतच नाही. असं का होतो? तर आम्ही कुठेतरी चुकतो, हेही आपल्या लक्षात असो. आम्ही कुठे चुकतो? आम्ही जिथे ढिलाई नाही द्यायला पाहिजे तिथे ढिलाई देतो. आणि आम्ही कधीही लक्ष देत नाही. आपल्या संतानावर आपलं लक्ष असायला पाहिजे, काळजी असायला पाहिजे. कधी कधी मोकाट जनावरं सोडावं तसं सोडून देतो, काही का करेना. हे योग्य नाही आहे. आणि लहानपणी जे शिक्षण द्यायला पाहिजे ते द्यायला कचरतो. ते सांगतात तुम्ही आता केरळ फाईल्स एकदा पहा, पाहिल्यानंतर लागते काय म्हणते मुलगी. तुम्ही लहान असताना आम्हाला जर आमच्या धर्माचे शिक्षण दिलं असता तर मी कशाला गेले असते तिथे. मी बघत नाही सिनेमा, पण अशा काही बघितलं मी. काश्मीर फाईल्स असू द्या, केरळ स्टोरी असू द्या, बघितलं. त्या मुलं मुली काय म्हणतात शेवटला म्हणतात तुम्ही लहान असताना आम्हाला आमच्या धर्माबद्दल काय सांगितलं आहे? काहीच नाही सांगत. आमचा धर्म, देव कसं असतो, धर्म कसं असते, आणि आमच्या घरात करत असलेले रीतिरिवाज जे आहेत हे का करावं, कसं करावं, याच्याबद्दल कधी आमच्या मुलांबरोबर आम्ही संवाद, किंवा नवरा बायको, आई वडील, मुलं, आम्ही बसून आमच्या धर्माची कधी चर्चा करतो घरात? एकाच्या घरात चर्चा नाही. की उद्या आमच्या घरात रामनवमी आली तर रामनवमी का साजरा करावं? काय रामासंबंधात आम्ही चर्चा केली? रामायणाची चर्चा केली? काय घरात रामायणाची वाचन केली? दशरथ, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी आमच्या घरात आम्ही कधी यांची चर्चा करतो? आमची देव आहेत ते. कृष्ण आमचा देव आहे, तर कृष्ण चरित्रेवर कधी चर्चा करतो आम्ही आमच्या घरात? नाही आहे. आमची कुलदेवता आहे, ग्रामदेवता आहे, क्षेत्राधिपती आहे, का त्यांची चर्चा करतो आम्ही? पूजा करायचं तर पाणी का घालावं हे चर्चा करतो. हळद कुंकू का लावावं ह्याची काही उत्तर देता येते आम्हाला? फुलं का घालावं, उंबऱ्याची पूजा का करावं,
घरात आमची देव कोणत्या कोणत्या रूपात आहे आणि असं का आहेत, असं कधी आम्ही बसून आमच्या घरात चर्चा केली? ही आमची चूक नाही आहे का? मग भले आमची जैन असू द्या, बौद्ध असू द्या, शीख असू द्या, नाही. मग उद्या कोण म्हटले तुमच्या देवदेवतांच्या हातात हे अस्त्र शस्त्र असं म्हणतात, आमची अवहेलना करणार. तुमच्या देवदेवतांच्या हातात, ते तरी देवदेवता आहेत, त्यांच्या हातात अस्त्रशस्त्र कशाला? अस्त्रशस्त्र कशाला म्हणजे तुमची सारखे भेटले तर लागतात ना. आम्ही स्वतःहून कोणावर जात नाही, जर आले तर असायला पाहिजे ना. ते एक एक प्रतीक आहेत, कुठल्या दुर्गुणांना संहार करायचा. शस्त्र हे स्वतःतल्या दुर्गुण किंवा दुर्गुणींच्या संहारासाठी आहे. तुमची देवदेवता असं का असो, तुमची देवदेवता दिसायला साम्य आहेत आणि तुम्ही सगळी तलवार आणि नको ते सगळी घेऊन फिरता. आमच्याकडे तसं नाही आहे, जसं आहे तसंच आहे. ही सांगण्या इतकी सामर्थ्य आमच्याकडे आहे का? आमच्या घरात अशी चर्चा होतात का? हो, पंचमी आली काय, पंचमीची चर्चा कधी केली आम्ही घरात? नवरात्र आली, नवरात्रात देवीची चर्चा आम्ही कधी करतो का घरात? आमची देवी सरस्वतीच्या रूपात आहे, आमची देवी लक्ष्मीच्या रूपात आहे, आमची देवी कालिकेच्या नवदुर्गा म्हणतो आपण. 9 रूपात आम्ही मातेची पूजा करतो का? आमच्या घरात कधी आम्ही मुलांना बसून घेऊन चर्चा केली नाही. आम्ही आमची सण साजरं करत असताना मुलांना समवेत घेतलेले आहोत का? नाही. वा पाडवा कशासाठी करायचं बाबा आहे? अक्षय तृतीया कशासाठी बाबा आहे? का आम्ही चर्चा करतो? करायला पाहिजे. नाही माहिती तर आजकाल माहिती सगळीकडे उपलब्ध होते, घेऊन आपण आपल्या मुलाबाळांबरोबर चर्चा करणं गरजेचे आहे. आम्ही जैन आहोत तर कधी आमची सिद्धक्षेत्र काय आहेत, अतिशय क्षेत्र काय आहेत, आमची नमोंकार काय आहे, आमची पुद्गल काय आहे, याची चर्चा व्हायला पाहिजे. आम्ही बौद्ध असू तर आम्ही पंचशील काय आहेत आमची, याची चर्चा आमची. आर्य सत्य काय आहेत 4, अष्टाचार आमची काय आहेत, ही आम्ही चर्चा करायला पाहिजे. आमच्या घरात आम्ही करतच नाही, केलं पाहिजे. आम्ही लाजतो करायला कधी कधी. आम्हाला देवाचे पाया पडायला लाज वाटते, दुसऱ्यांना रस्त्यावर सुद्धा प्रार्थना करायला अभिमान वाटतो. आम्हाला देवळात जायला लाज वाटते, टिळक लावायला लाज वाटते, टिळा लावायला लाज वाटते, आम्हाला तिलक लावायला लाज वाटते. दुसऱ्यांचे कपडे जरूर घालू, दुसऱ्यांसारखं, आपल्यासारखं नाही घालू. मग ही आमची दोष नाही का? आम्ही लोकांना का दोष द्यावा दुसऱ्यांना? ते बघा एवढी एवढी आहे, कसं चाललंय बघा. अरे लोकांना का? मग तुमची मुलं काय करतात, आम्ही काय करायला पाहिजे, याचे आचरण आम्ही आमच्या परिवारात आणायला. परिवारात आध्यात्मिक चिंतन चर्चा होणं गरजेची आहे. आम्ही अजिबात 10 मिनटं सुद्धा करत नाही. आम्ही प्रवचन ऐकून गेलो तरी सुद्धा प्रवचनाची विषय घरात चिंतन करत नाही, त्याच्यावर चर्चा करत नाही. त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, त्याच्यात आमची भर घालायला पाहिजे. आमच्या घरात देवाधर्माची चर्चा होत नाही. आमच्या घरात कोण पडला, कोण उठला, किती मतात पडला, आणि ह्या पार्टीने काय केले, त्या पार्टीने काय केले, ह्या सगळ्या पार्ट्यांची चर्चा करतो घरात. जेवढा राजकारणाची चर्चा करतो तेवढी चर्चा धर्माची केली का आपण घरात? नाही ना. आमची सण विकृत होणार नाही याची काळजी घेतली का आपण? आमच्या वरातीमध्ये आमची मुलं दारू पिऊन नाचताना ही योग्य नाही असं सांगण्याची धाडस कुठल्या आईबाबांनी केली आजपर्यंत मुलांना? नाही. 6वी 7वीतली मुलं दारू पिऊन नाचतात आणि आम्ही हसत उभं असतो दारात चौकटीला धरून. लोकांची मुलं असले काय, माझं नाही ना त्यात, एवढंच बघणार. मग दुसऱ्यांचं मेले तर मरू देते, बिघडले तर बिघडू द्या. आज ते बिघडले, उद्या त्याच्याबरोबर आमचंही जाणार आहे.
आणि गावातली ही प्रथा चांगली नाही बाबा, आम्ही सगळी मिळून बंद करूया, असं एकदा गाववाल्यांनी चर्चा केली नाही केली. लग्नाचाही खर्च तेवढाच आणि वरातीचाही खर्च तेवढाच. दारूशिवाय वरात निघत नाही, डॉल्बीशिवाय वरात निघत नाही. कोण आंधळे आहेत गावात? एवढी मोठी लाईट लावायला काय बहिरे आहेत गावात? आवाज ऐकू जात नाही? गाव इतकं बहिरे कधी झाले? आणि गाव असलं हिडीस न पाहणे इतकं आंधळे कधी बनले? याची आपण जरूर विचार केली पाहिजे. आमची गणपतीची सण बघता बघता इतकं विकृत का झाला? सात्विकता गायब का होतो? याची चिंतन मंथन आम्ही आमच्या घरात गल्लीत करणं गरजेचे आहे ना. आम्ही काय म्हणतो, आपल्याला काय करायचं बाबा, जाऊ दे, समर्थात मरे ना. असं कसं होईल? आमच्या दारापर्यंत येणार ते कधीतरी. आमची कुठलेही सण विकृत होता कामा नये. आमची होळी आहे ती होळीच राहायला पाहिजे, होळी विकृत होता कामा नये. गणपती आहे ते गणपती उत्सव अत्यंत सुसंस्कृत पद्धतीने केली गेली पाहिजे. आमची गौरी उत्सव आहे, गौरी उत्सवासारखाच व्हायला पाहिजे. गौरी गणेशाची आमची गावची जे काय उत्सव आहेत, संस्कार आहेत, सगळे चांगले. लग्नात इतकं हिडीस पद्धतीने लग्न सुरू झाले. कोणाला राग येतो एकाला तरी? बडजी मंत्र म्हणत असतो, तोंडात त्याच्या अक्षता फेकतात. अरे हे लग्न आहे का तमाशा आहे? चटणी फुंकतात त्याच्या डोळ्यात. जो पुरोहित तुमच्या घरच्या भल्यासाठी लग्न लावण्यासाठी आला आहे आणि त्याचा कासोटे ओढायचा, धोतर ओढायचं त्याचा, हे नीचपणाचा कळस झालंय. आणि मुलगी हार घालताना मुलाला वर उचलायचं, मुलगा घालताना आणि हार पडते दुसऱ्यांच्याच गळ्यात. काय करतायत काय? मी तेव्हापासून कुठल्याही लग्नाला जायचं नाही असं ठरवून टाकलं. कोणाच्याच लग्नाला जात नाही का? आणि हे हिडीस प्रकार कुठे बघत बसायचं? कारण त्यांच्या घरातल्यांचे तरी घासा गोठले गेलेले आहेत, काही बोलत नाहीत. त्यांनी ठरवायला पाहिजे ना, ज्यांच्या घरात लग्न आहे, माझ्या घरात मी असं करू देणार नाही. यांना कोण हात बांधलेले? 4 टाळके येतात काय त्या मुलाची किंवा मुलीची मित्रमैत्रीण, आणि हे सगळे हिडीस प्रकार करतात. अशा वेळी न सांगणे इतकी घरातली जर दुबळे झाले असतील तर ते मेलेले बरे जिवंत असण्यापेक्षा. अशा आई वडील, अशी पालक असून तरी काय उपयोग? असा एखादा हिडीस प्रकार आपल्या घरातलं मंगल समारंभात चालतो आणि हे मुकाट्याने सहन करणं, जिवंत असण्याची कोणी लक्षणच नाही ना यात. का करावं? हे नाही केलं असतं तर बरं झालं असतं ना, असं कोणालाही वाटत नाही. आणि खूप मोठा आपण काहीतरी तीर मारल्यासारखं वाटतं, इतकं कर्ज काढून हे करून ते करून. तर आपण कुठेतरी चुकतो आहोत. आमची धर्मपालन करण्यामध्ये, देवाधर्माचा करण्यामध्ये आम्ही चुकतो आहोत, हे आम्ही मान्य केलंच पाहिजे. आमच्या घरात चांगल्या चर्चा घडली पाहिजे. चांगलं कुठली स्तोत्र गाणं म्हटलं जातं का? आमची बाळ ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हटल्याने तुम्हाला जे काय म्हणतात ते 32शीचं प्रदर्शन जे करता, आणि तीच प्रदर्शन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हटल्याने का होत नाही? आमच्यासमोर घेऊन येतात मुलांना, बाळ ट्विंकल ट्विंकल म्हण स्वामीजींसमोर, थोबाड फोडेन म्हणतो मी. ते करूनच मी इथे आलोय आणि परत काय मला शिकवता येते? अरे काहीतरी चांगली स्तोत्र शिकवा, गाणं शिकवा. ते काय शिकवता? उठल्याबरोबर काय म्हणावं ते शिकवा, जेवताना काय म्हणावं ते शिकवा, पूजा करताना काय म्हणावं ते शिकवा, 2 आरती शिकवा, बरोबर घेऊन उभे राहा, भजन शिकवा, रात्री झोपताना काय म्हणावं ते शिकवा. ट्विंकल ट्विंकल काय शिकवता? त्यांना काय मुलावर संस्कार होतात? कोणते संस्कार झाले मलाच सांगा. तुम्ही जे गाणं शिकवलं त्याला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, यातनं कुठली संस्कार झाले ती तरी सांगा. हे तारे बघून काय संस्कार झाले त्यांच्यावर? आपण
काय म्हणतो की दोष सगळे बाहेरच आहे, आमच्याकडे काय नाही, आम्ही चांगलेच आहोत. नाही, आम्ही चांगलं राहिल्याने असं नाही. आम्ही चांगले राहायला पाहिजे, आमच्या भोवतीने पण चांगले राहायला पाहिजे. आमची व्यक्तिमत्व आमच्या अवतीभोवती कोण राहतात त्यांच्यावर अवलंबून असतं. आम्ही कशी आहोत कोणावर न कळणार, माझ्या शेजारी जो राहतोय ना त्याच्यावर कळतं. माझ्या शेजारी जर लबाड असेल तर ही स्वामी बहुतेक लबाडांच्या टोळीतले प्रमुख आहेत, लबाडांचा सरदार आहेत. का? आमच्या अवतीभोवतीने राहणारे आतून बाहेरून जर एकसारखे नसतील, बाहेरून कीर्तन आतून तमाशा करणारी असतील, तर त्याचा परिणाम काय होणार? की महाराजी बहुतेक यांचे, कारण यांची शिक्षण यांना आहे, हेही तसेच असतील असं वाटणार की नाही वाटणार? म्हणजे आमच्या या परिवारातलं कुठलंही एक शीत दाबून बघितलं तर म्हणणार यांच्या गुरु यांच्यासारखेच आहेत, होय ना? असं नाही ना. आमची आतून अध्यात्म आहे तर बाहेरून पण अध्यात्म राहावं. रावणाचाही अध्यात्म होता, रामाचाही अध्यात्म होता. रावणाचा अध्यात्म नाही प्रसिद्ध झाला. रावण खलनायक म्हणून प्रसिद्ध झाला, नायक म्हणून नव्हे. प्रसिद्धी रावणाला पण मिळाली, कृष्णाला मिळाली ती प्रसिद्धी, दुर्योधनालाही मिळाली, पण कुख्याती नाही, सुख्याती नाही, ते कुख्याती आहे. म्हणून आपण आपला परिसर, आपला परिवार सर्वच चांगले राहायला पाहिजे. याकरता आमची चर्चा, चिंतन चांगले राहायला. नाताळच्या सुट्टीनिमित्ताने बरं आहे नाही लागते तुम्हाला? नाही ना? नाही लागले तर थोडासा लागणं पण गरजेचं आहे, बरोबर? तर आपण अशा वेळी का होईना कधीतरी बसून चर्चा, चिंतन करणं. काय देशाचा होतो, धर्माचा काय होतो, आम्ही जिथे जन्माला आलो या धर्माचा, चर्चेचा काय होणार? आपण तरेल नव्हे तो नवल. नाही, आमच्या आजूबाजूचे परिसर पण चांगले पाहिजे, चांगले पाहिजे. तर आपण आपल्या धर्माची पालन करत इतरांचा सन्मान जरूर करावा. आणि इतर कोणी आपल्या धर्मात हस्तक्षेप केला, आपली अवहेलना केली, आपली निंदा नालास्ती केली, त्याचा उदासीन करता येणार नाही, उदासीन करता येणार नाही. त्याच्याकरता आपल्याला जागरूक राहावं लागेल. अन्यथा आज नाही आहे, पुढे कधीतरी संपून जाईल संस्कृती. संस्कृती संपवण्याची पाया रचणाऱ्यांच्यातलं एक आपण होऊ नये. आमची संस्कृती कशी मजबूत राहील, आमचा धर्म आम्हाला मजबूत कसा राहील, आम्हाला पुढच्याही 100 वर्षाचा विचार करायचा आहे. पुढच्या पिढीचा, त्याच्या पुढच्या पिढीचा, त्याच्या पुढच्या पिढीचा विचार करायला पाहिजे. बाकी लोक आजचे विचार करतात, आम्ही आमच्या जीवनापुरती विचार नाही केला पाहिजे. आमची पुढच्या पिढी, त्याची पुढच्या पिढी चांगलं राहण्याकरता, जिवंत राहण्याकरता आणि गुणी राहण्याकरता काय करायला पाहिजे, त्याच्याकरता बीज आत्तापासून पेरायला पाहिजे. बीज आत्तापासून पेरले गेले पाहिजे. म्हणून आमचे आचरण, विचरण, आचार, विचार शुद्ध असणं, चांगलं असणं आणि समजूतदारपणा असणं गरजेचे आहे. आणि धर्माविषयी कानाडोळा करणं उचित नाही, जागरूक असणं गरजेचे. अशी जागरूक धर्माची, जागरूक पाईक बनण्याची बुद्धी, शक्ती सद्गुरू भगवंतावा सर्वांना देव. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय. राजाधिराज सद्गुरुनाथ, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री